मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर वाढते अपघात, नागरिकांचा संताप उसळला। स्पीड ब्रेकर, वाहतूक सुरक्षेची उपाययोजना आणि अतिक्रमण हटवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोरील रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा संताप उसळला असून तात्काळ सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अतिक्रमण हटवावे अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा प्रांताधिकारी मिरज यांना देण्यात आला आहे। नुकत्याच या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका निरपराध महिलेचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, कर्नाटकसह तालुक्यातून येणारे प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। हॉस्पिटल, महाविद्यालय, इंग्रजी माध्यमांच्या शाळा व रहिवासी वस्त्या एकत्र येत असल्याने हा रस्ता अत्यंत संवेदनशील बनला आहे। या महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, वेग मर्यादा, फलक, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक मार्गदर्शक चिन्हे, रस्ते, दिवे यासारख्या मूलभूत सुरक्षा व्यवस्थांचा पूर्ण अभाव असून अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण सतत वाढत आहे। याहून गंभीर बाब म्हणजे रस्त्यालगतचे वाढते अनधिकृत अतिक्रमण, फुटपाथ, रस्त्याच्या कडेने दुकानासमोर केलेली बेकायदेशीर बांधकामे आणि साईडचा अडथळा यामुळे रुग्णवाहिका, पादचारी आणि विद्यार्थी मोठ्या धोक्यात आले आहेत। रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी, अडथळे व अपघातांची शक्यता वाढली आहे। या सर्व समस्यांकडे प्रशासनाने वर्षानुवर्षे डोळेझाक केली असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे। या पार्श्वभूमीवर मनोजदादा कांबळे, सागर सावंत, तला शेख, जावेद शरीक मसलत, सागर कांबळे, महादेव हुलवान, नितीन निकाळजे, जॉन कराडे, मौलाभाई कुरणे व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच उपायुक्त सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। याचवेळी नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की 7 दिवसात उपाययोजना न झाल्यास तीव्र व मोठ्या लोक आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीस संबंधित विभाग जबाबदार राहील। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट। 6 तारखेला जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये समोर जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्यात तिथं स्पीड ब्रेकर नाही आहे। स्पीड ब्रेकर म्हणजे असं झालं आहे, नुसता स्पीड ब्रेकर नावाला झालेले आहे। त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरच्या जागी नुसता पांढरे पट्टे ओढलेले आहेत, त्यामुळं ॲक्सिडेंट होत आहेत। परत तर आमदार सुरेशभाऊ खाडे, स्कूलला जाणारी लहान मुलं आहेत, कॉलेजला जाणारी मुलं आहेत, परत मिरज मेडिकल कॉलेजचं लेडीज हॉस्टेल आहे, तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची ये जा होत असते। आता त्या ठिकाणी उपायुक्त मॅडम यांना सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या हद्दीत असल्यामुळं आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना एक आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर लवकरात लवकर हे स्पीड ब्रेकर जर 8 दिवसात नाही जर पूर्ण झाले तिथे स्थानिक नागरिक घेऊन तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।